बाबासाहेब देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येळाबारा येथे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। बाबासाहेब देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येळाबारा येथे आज दिनांक 11 जुलै 2026 रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। त्यात लोकसंख्या वाढीचे पर्यावरणावर होत असलेले दुष्परिणाम व पर्यावरण संवर्धनवर आधारित लघुनाटिका वृक्षदिंडी दरम्यान चौकाचौकात सादर करण्यात आली। एक पेड़ माँ के नाम उपक्रम राबविण्यात आला। वृक्षदिंडी काढून गावात नागरिकांना रोपटे भेट देऊन त्यांचे वृक्षारोपण व संवर्धन करण्याची नागरिकांना, विद्यार्थी व शिक्षकांनी विनंती केली। शाळेच्या परिसरात तसेच घरोघरी शिक्षक व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले। यावेळी वन विभागाचे अधिकारी जन्मजय भाऊ वाघमारे व वैभव निवल हे वनरक्षक हजर होते। त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। वृक्षारोपण उपक्रमात त्यांनी नेहमीप्रमाणेच सहकार्य केले। यावेळी गावातील नागरिकांना एक पेड़ माँ के नाम या उपक्रमात सहभागी करून घेतले। लोकसंख्याविषयक चार्टचे प्रदर्शन करण्यात आले। त्यातील उत्कृष्ट सादरीकरणास बक्षिसे देण्यात आली। विविध उपक्रमात भाग घेत सादरीकरण करणारे विद्यार्थी यांचे वन विभागाच्या अधिकारी व प्राचार्य श्री मोरेश्वर सरोदे यांनी उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले। प्राध्यापक श्री एस.टी. ठावरी, श्री ए.सी. धम्मदर्शी, ज्येष्ठ शिक्षक श्री आय.पी. साबळे, श्री एस.के. काळे, श्री आर.यू. खडसे, श्री व्ही.जी. मालीकर, एम.आर. परतेकी, सी.ए. लोनारे व प्राध्यापिका एम.बी. बंड आणि श्री अशोक अलकेवार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। यावेळी लोकसंख्या वाढीचे पर्यावरणावर होत असलेले परिणाम व पर्यावरण संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य व शिक्षकांनी मार्गदर्शन केले। शिक्षकेतर कर्मचारी लिपिक श्री एस.एन. मुत्यलवार, श्री आर.एस. मेश्राम, शाळा परिचर सेवक श्री डी.एस. येल्टीवार व एस.एस. मेश्राम यांनी कार्यक्रमास सहकार्य केले। झाड काऊन तोडताय रे तुम्ही? तुमच्या घरचं आहे का? हे झाड आम्ही लावलंय, तोडायचं नाही। तुमच्या अंगणात आहे का? बिलकुल झाड तोडायचं नाही तर पोलिसाकडे देईल। जा सांगून द्या। तुला निघाली महाराष्ट्र शासनाने एक नवीन उपक्रम काढला आहे। त्या उपक्रमात आपण सर्वांना सहभागी व्हायचं आहे आणि लोकांनी सुद्धा जनजागृती करायची आहे। फक्त झाड लावून चालणार नाही तर त्याचं आपल्याला संगोपन पण करायचं आहे। ही निसर्गाने दिलेली आपल्याला मोठी देण आहे। हरित क्रांती भारतात झालीच पाहिजे। भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे आणि झाडाचे संगोपनही करावे। पृथ्वीचं तापमान, येणारा पाऊस हे झाडांमुळे नियंत्रित राहते, म्हणून झाडाचे संगोपन केले पाहिजे। आपल्या भारताचे शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांनी पहिल्यांदा शोध लावला की झाडात जीव असते, झाडात संवेदना असते, म्हणून हे झाड कधी तोडायचे नसते। आपण झाड तोडले नाही पाहिजे, कारण झाडावर पशु पक्षी बसतात, त्या झाडाखाली मुलं मुली खेळतात। आपण झाडाला काही देत नाही, पण झाड आपल्याला खूप काही देतं। झाडाच्या वाढल्या पानातून कंपोस्ट खत बनवणे। झाडाच्या संख्येमुळे जंगल घनदाट जाते व जंगली प्राणी सुरक्षित राहतात। नमस्कार, मी वसुंधरा। माझ्यामुळे तुम्हा सर्वांना जीवन, पाणी हे सर्व मिळते, पण आज माझ्यावर असे दिवस आले या प्रदूषणामुळे, वृक्षतोडामुळे आणि प्लास्टिकमुळे। त्यामुळे माझं जगणं कठीण झालं। संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। यावेळी आपल्याला सांगतात की वृक्ष, वेली आणि प्राणी ही आपले सर्व नातेवाईक आहेत। त्यांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे। तर चला एक नवा संकल्प करूया, एक पेड़ माँ के नाम। हे सर्व एक झाड तरी आपल्या आईच्या नावाने लावा। आपण स्वतः नाही तर आपल्या आईच्या नावाने तरी हे झाड लावून त्याचे रक्षण करा, त्याला मोठं करा। ते मोठं झाल्यावर तुम्हाला धन्यवाद। एक पेड़ माँ के नाम, एक पेड़ माँ के नाम, एक पेड़ माँ के नाम।